माझा आवडता प्राणी गेंडा. मराठी निबंध. एकट्याचा गेंडा ही जुनी म्हण आपण ऐकली असेल. ही म्हण एका अत्यंत विलक्षण, शक्तिशाली पण एकाकी प्राण्याचा उल्लेख करते. गेंडा निसर्गाच्या अफाट वैविध्यात. गेंडा हा माझा खरा आवडता प्राणी आहे. त्याच्या अस्तित्वाचा एक विलक्षणता, रहस्य आणि प्राचीन काळातच स्पर्श वाटतो. गेंड्याला खडकाच्या कवचासारखा कातडी असते. त्याचे जाड, सुरकुत्या पडलेले कवच हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. हे कवच त्याला शत्रूपासून वाचवते. त्याच्या नाकावर असलेले 1 किंवा 2 शिंगे, सामान्यतः केरांटीची बनलेली, ही त्याची प्रतिष्ठेची व शक्तीची प्रतीके आहे. गेंड्याच्या शिंगासारखा टणक असे म्हटले जाते, ज्याचा अर्थ एखादी व्यक्ती किंवा तिचा निर्धार अतिशय दृढ असणे असा होतो. त्याचा आकार प्रचंड बलिष्ठ असूनही तो अगदी गजबजलेल्या जंगलातही निशब्द पावलांनी चालतो. त्याच्या पायाखालची जमीन थरकापत नाही, हे त्याच्या स्वभावातील एक वेगळेपण दाखवते. गेंडा हा मुख्यतः शाकाहारी प्राणी आहे. तो गवत, पाणी, फांद्या, कोंब आणि कधीकधी फळे खातो. त्याचे जीवन साधे आणि निसर्गाशी एकरूप असते. त्याला चिडीचिडी वृत्तीचे म्हटले जाते, पण ते बहुतेक वेळा स्वतःचे रक्षण करण्यासाठी किंवा आपले क्षेत्र सांभाळण्यासाठी असते. तो आपल्या सीमेत कडक असतो. गेंड्याला चांगले दृष्टिशक्ती नसली तरी त्याची घ्राणशक्ती, वास घेण्याची क्षमता ही आणि श्रवणशक्ती अत्यंत तीक्ष्ण असते. त्यामुळे तो धोका लवकर ओळखू शकतो. गेंड्याच्या नाकाप्रमाणे तीक्ष्ण अशी कल्पना करता येईल, ज्याचा अर्थ एखाद्याची वास घेण्याची क्षमता किंवा धोका जाणण्याची कुवत फार तीव्र असते असा होऊ शकतो. दुर्दैवाने गेंड्याच्या या शिंगामुळेच त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अफवा आणि चुकीच्या समजुतीमुळे, जसे की त्याच्या शिंगाला औषधी गुणधर्म आहे असे मानणे, गेंड्याचे अवैध शिकार केली जाते. ही शिकारी गेंड्याच्या कातडीवर डोळा ठेवलेल्या असतात, म्हणजे त्याच्या वस्तूच्या शिंगाच्या लालुचतेने पिसाटलेल्या परिणामी अनेक गेंड्याच्या प्रजाती आता लुप्तप्राय एंडेंजर्ड झाल्या आहे. त्यांचे नैसर्गिक अधिवास, जंगले आणि गवताळ प्रदेश ही मानवी हस्तक्षेपामुळे नष्ट होत आहे. ही परिस्थिती खूप गंभीर आणि धक्कादायक आहे. म्हणूनच गेंड्याचे संवर्धन हे आजच्या काळातील महत्त्वाचे काम आहे. अनेक राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्ये गेंड्यांना सुरक्षित निवासस्थान देण्यासाठी प्रयत्नशील आहे. कडक कायदे, संरक्षण पहारा आणि जागरूकता मोहिमा हे त्यांना वाचवण्याचे मार्ग आहे. प्रत्येक गेंडा जगला पाहिजे ही भावना पुढे रेटणे गरजेचे आहे. निसर्गाच्या या जिवंत खजिन्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. शेवटी गेंडा हा केवळ एक प्राणी नसून निसर्गाच्या शक्तीचे आणि नाजूकतेचे प्रतीक आहे. त्याची शारीरिक ताकद, निशब्द अस्तित्व आणि एकटेपणातील टिकून राहण्याची क्षमता मला प्रेरणा देते. गेंड्यासारखा बलवान आणि स्वाभिमानी व्हावे असे मला वाटते. त्याचे अस्तित्व जगातील जैवविविधतेचे एक महत्त्वाचे ताटे आहे. निसर्गाच्या या अद्भुत कृतीचा आदर करणे, त्याचे रक्षण करणे आणि त्याच्याकडून शिकणे हेच खरे. म्हणूनच त्याचे आवडते प्राणी म्हणून स्थान माझ्या मनात निर्वादपणे कायम राहील. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.